आपल्यामध्ये प्रबुद्ध साठे साहेब मुंबईवरून आलेले आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या महाविद्यालय परिवाराच्या वतीनं, आपले परिवाराचे प्रमुख सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजिनियर विश्वंती बच्चे आणि आपले ज्येष्ठ उपासक रामजी वाघमारे यांना विनंती करतो त्यांनी साठे साहेबांचं शाल पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करावं। अत्यंत ज्वलंत असा जो विषय चर्चेला जात आहे तो आहे की अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये जे 13% रिझर्वेशन आहे नोकऱ्यांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, या रिझर्वेशन मध्ये 59 ज्या जाती आहेत त्या जातींना विभागून काही जातींना गट अ, काहींना ब, काहींना क, काहींना ड अशा 4 याच्यामध्ये त्या 59 जातींना म्हणजे जवळपास एका गटामध्ये 15/60 म्हणजे 15 जाती प्रत्येक गटात येतील अशा पद्धतीची विभागणी करण्यासाठी आंदोलन, चर्चा, मोर्चा हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे। याची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टाचा पंजाब विरुद्ध देवेंद्र सिंग या प्रकरणामध्ये, त्यासोबतच कर्नाटकाचे प्रकरण आहे, हरियाणाचे प्रकरण आहे आणि तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशाचे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालाच्या आधारे त्या निकालाला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर म्हणजे 1 ऑगस्टला निकाल लागल्यानंतर 15 ऑक्टोबरला तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने न्यायमूर्ती बद्दल, अनंत बद्दल हे बिहारचे न्यायमूर्ती आहेत सेवानिवृत्त, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा एक म्हणजे 1 मॅन कमिशन आहे, ते 1 सदस्यीय कमिशन आहे, ते बहुसदस्यीय कमिशन नाही। अत्यंत घाई गडबडीमध्ये, कारण 17 तारखेपासून आचारसंहिता लागली निवडणुकीची आणि आचारसंहितेच्या अगदी 1 ते 1.5 दिवसाच्या पूर्वी सरकारने बदल समिती गठीत केली। या समितीचा अहवाल आला तो 16 मार्चला 2026 आणि या अहवालाच्या अनुषंगाने सरकारने 10 एप्रिलला एक GR काढला। अहवाल 16 मार्चला सरकारला सबमिट झाला। त्यानंतर 10 एप्रिलला सरकारने GR काढला की या अहवालावर आपल्या आक्षेप नोंदवा, कोणाला काही म्हणणं असेल तर त्यांनी आपली बाजू मांडा। अहवाल सरकारकडे आहे, ते अजून ओपन झालं नाही, म्हणजे इव्हन देवेंद्र फडणवीसांनी तो वाचलेला नाही, कारण अहवाल विधानसभेमध्ये फ्लोअरवर जोपर्यंत सादर होत नाही तोपर्यंत त्याच्यातले तपशील किंवा अहवालाचे निष्कर्ष बाहेर येत नाही। अजून विधानसभेमध्ये अहवाल सादर झालेला नाही, तो अहवाल बंद बस्त्यामध्ये
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये तो बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की तुम्ही आक्षेप नोंदवायला याच्यावर, आणि जी आर काढणे 10 एप्रिलला संध्याकाळी 11 आणि 12 ला 2 दिवस सुट्ट्या, 13 ला एक वर्किंग डे, 14 ला सुट्टी आणि 15 तारीख अंतिम दिली की या 15 तारखेपर्यंत तुम्ही अहवाल आक्षेप नोंदवा. म्हणजे दिलेल्या 5 दिवसामध्ये 3 दिवस सुट्ट्या, 2 दिवस वर्किंग डे, त्याच्यातला शेवटचा वर्किंग डे अंतिम तारीख दिली. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना वेठीस धरण्याचं काम. आणि त्यांना माहिती आहे की या आयोगावर सगळ्यात जास्त आक्षेप नोंदवणार बौद्ध आहे, आणि हे सगळे बौद्ध 14 एप्रिल भीम जयंतीच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. अशा परिस्थितीत सरकारनं निर्णय घेतला की यांना आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मिळता कामा नये. आणि मग आम्ही एक प्रक्रिया पूर्ण केली की आक्षेप घेतले, आक्षेप नोंदवून आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची उपराधी किंवा अशा पद्धतीचा एक जन म्हणजे लोकशाही विरोधी निर्णय देवेंद्र सरकारने घेतला. आणि मग भीम जयंतीच्या सगळ्या त्या उत्सवी वातावरणामध्ये मला वाटतं सर्वप्रथम आपण नांदेड वासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी रविवारी 12 तारखेला रविवारी निवेदन देऊन आरडीसीला बोलवून घेऊन सुट्टीच्या दिवशी आपण निवेदन दिले की याच्यासाठी आम्हाला किमान 15 दिवस अजून 30 एप्रिल पर्यंत मुदत द्या, आणि त्याच्या अगोदर तो जो बाबा घेऊन बसलाय तो अहवाल आपल्या खाली ते अहवाल ओपन करा, लोकांना वाचायला द्या, त्यानंतर लोक प्रतिक्रिया नोंदवतील. अजूनही अहवाल पब्लिक जनरल झाला नाही, पब्लिकला तर मिळालेला नाही. आणि या प्रकारानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये उलट सुलट मातंग समाज, बौद्ध समाज अशा पद्धतीचं एक द्वंद्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आता बीडमध्ये नॉन मार्क सुरू केला. बीडवरून लोक पायी जाणार मुंबईला. म्हणजे या सरकारनं सगळ्या माणसाचं जन्म कठीण केलेला. मग अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नाकडे समाजाने कोणत्या भूमिकेने बघायचं, याच्यातली न्याय बाजू काय आहे. आपण सर्वजण सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहोत, अन्यायाचे नाही. कोणत्याही समाज घटकावर कधीही अन्याय होता कामा नये. या अवकळ्यामध्ये तर होताच कामा नये. कुठल्याही प्रक्रियेमध्ये कोणत्याही समाज घटकावर, विशेषतः दुर्बल आणि वंचित घटकावर कधीही अन्याय होता कामा नये. या भूमिकेचे आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे. त्या विचारधारेचे आपण पाहिजे आहोत. आणि म्हणून या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहायचं या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी प्रबुद्ध साधे आलेले आहेत. मी त्यांना आदरपूर्वक पाचारण करतो की त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका विशद करावी. मला जाणीव आहे की आज बरेचसे लग्न आहे, आणि बरेचसे लग्न असले तरी मला याचीही जाणीव आहे की एकही लग्न वेळेवर लागत नाही. त्याच्यामुळं लग्न आहे म्हणून गडबड करण्याची काही गरज नाही. त्यामुळे मी आदरपूर्वक प्रबुद्ध साठे यांना विनंती करतो त्यांनी या प्रकरणी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करा. या माझ्या किल्ल्यामध्ये मागाला
उपवर्गीकरण करण्याचं ते आलेला आहे. आणि म्हणून हे आरक्षणाचं उपवर्गीकरणासाठी जे आज लढा आणि भांडण सुरू आहे तो न्यायालयाच्या माध्यमातून सरकार पुरस्कृत एससी मध्ये नाही तर बौद्ध समाजामध्ये भांडण लागावी आणि या भांडणातून एससीचं आरक्षण संपवण्याचं घटकारस्थानचा भाग म्हणजे एससीचं उपवर्गीकरण. आणखी कुठं आहे की अलीकडे बघा मातक समाजाचा बौद्ध धर्माकडे जाणारा लोंढा रोखण्यासाठी एससीच्या उपवर्गीकरणाची सरकारने काढलेली कुरापत आहे. हे समजून घ्या, हे सुद्धा समजून घ्या. अलीकडे आंबेडकर चळवळीमध्ये मातक समाजाचा लोंढा वाढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कितीतरी ठिकाणी आंबेडकरवादी मातक परिषद झालेले, नांदेडला सुद्धा आंबेडकरवादी मातक परिषद झाली. मी चला आपल्या बुद्धाचार्य अभियानाच्या माध्यमातून मी मातक समाजाला नाही तर बहुजन समाजाला मुद्दा करणार आहे. मातक समाजाचा कधी नव्हे इतका बौद्ध धर्माकडे लोंढा वाढत आहे, ओढ वाढत आहे. आणि मातक समाजामध्ये होणारं परिवर्तन रोखण्यासाठी आणि यातून बौद्ध आणि मातक यांचा एकच प्रबुद्ध समाज बनायला लागलेला आहे. हे रोखण्याकरता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची कुरापत काढलेली आहे. आणि मी म्हणून मला असं म्हणणार तर नको आरक्षणाचे उपवर्गीकरण, नको आरक्षणाचे उपवर्गीकरण, हवे बौद्ध आणि मातंगाचं एकीकरण. आंदोलनाचा नारा आमचा देव आहे. उद्या तुम्ही जे साहेब बिल्ला लॉंग मार्च म्हणा तुम्ही जे तहसील कचेरी जिल्हाधिकारी तुम्ही हे देताना बौद्ध बांधवांना मी विनंती करेन तुम्ही कुठेही आंदोलन उपवर्गीकरणाच्या विरोधात जर आंदोलन असेल तर त्याच्यामध्ये हा सोडवणा वापरा. त्याच्यामध्ये केली असलं पाहिजे की नको आरक्षणाचे उपवर्गीकरण, हवे बौद्ध आणि मातंगाचं एकीकरण. बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा या भूमिकेला छेद जाण्याकरता आरएसएसने खेळलेली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून ही खेळी आहे हे समजलं पाहिजे. आणि एक आहे तिथल्या व्यवस्थेने त्यांना अधिक छळलं. ते पूर्वाश्रमीचे महाराणी मातंग जर एक झाले तर मनमाड्यांचा खतमा झाल्याशिवाय राहणार नाही ही त्या व्यवस्थेला माहित आहे. म्हणून ते तुम्हाला एकत्रित म्हणून महाराजांच्या डोक्यात आंबेडकर चळवळीबद्दल दुर्वासिनीच्या महासमाजाबद्दल सतत जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता मातंग समाजाची बनवली असल्यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या आरएसएसच्या मातंगातील दलाल नेत्यांना माझा मातंग समाज हा बळी पडलेला बळी झाला. संपूर्ण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण मातंग समाजाची सहमती नाही हो हे सुद्धा समजून घ्या. कोण करतंय मागणी कोण करते? मी एक आणि एक बदल बोलतोय. आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करणारे मातंग नेतेच मांगाच्या मातंग समाजाच्या आरक्षणाच्या घटनात्मक हक्काचा गळा घोटत आहे. आरक्षणाची मागणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे मातंग समाजाचे नेते मातंग समाजाचा घटनात्मक आरक्षणाच्या हक्काचा गळा घोटत आहे हे माझं काय. आरक्षणात आता एससीला किती आरक्षण आहे? 13% आरक्षण. म्हणजे 13%मधून मातंग समाजाला अवकाशाच्या माध्यमातून वगळून वेगळं आरक्षण दिलं. लोक मातंग समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे किती आवाज मिळते? 1% 2%च्या पुढे जा. म्हणजे 13% खेळण्याची संधी आहे ना. 13% खेळण्याची संधी आहे. 13% आरक्षणाच्या 13%च्या स्पर्धेची संधी मातंग समाजापासून हिरावून घेण्याचं घटकारस्थान हे मांगाचेच पुढारी करत आहे. आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करून हे समजून 13%वरून 2% नुकसान का फायदा? 13%वरून 2% यात मला बौद्धाचा अजिबात नुकसान नाही होत. आरक्षणाची जर अवघड झालं तर बाबा त्याची अंमलबजावणी कशी करणार हे तर सांगा.
हे सहज समजा आरक्षणाचं वर्गीकरण केलं तर 13% 2%, म्हणजे 13% हक्काची स्पर्धा आरक्षणाची स्पर्धेत उतरून 13% आरक्षण मिळवण्याची संधी मातक समाजापासून हिरावून घेतली जात आहे. म्हणून आरक्षणाचे उपवर्गीकरण हे मातक समाजाच्या नुकसानीचा विषय आहे, हा तोट्याचा विषय नाही, हा फायद्याचा विषय नाही. पण हा समाजाला कळत नाही. हे मातंगाच्या एकाही नेत्याचं दरड आकलन नाही. बरं 2% मिळालं, समजा 2% आरक्षण मिळालं, त्याच्यात मी एकटा माग नाही ना, त्याच्यात आहे ना एकटा माग, त्याच्यात बाकीची इतर जाती आहेत ना, बंगी इतर काही त्याच्यात जाती आहेत ना. खरं तर मातंगाची बहुतांश स्पर्धाच नाही. 50 वर्ष बघत पुढे बहुतांची स्पर्धा बाबूड आहे. आणि मागाच्या अहवाल आहे, 1 नंबरला बौद्ध आहे, 2 नंबरला होणार आहे भारताचा, 3 नंबरला 2 नंबरला चमर आहे, 3 नंबरला होणार आहे, 4 नंबरला मेहतर आहे, 5 नंबरला भुंगे आहे आणि 6 नंबरला मातंग आहे. स्पर्धा कुणाची? 6 नंबर वाल्याची स्पर्धा 5 नंबर वाल्याला पाहायला पाहिजे ना. पण त्याला कळत नाही. तुम्ही आरक्षणाचा सगळ्यात लंगडा घोडा तर महार होता. छत्रपती शाहू महाराजांचं तुम्ही उदाहरण देता की शाहू महाराज तुम्ही ते उदाहरण तुम्ही एससीच्या आरक्षणात दाखवू देता, कुठलं की कुठं उचलत नाही. हे लंगडा घोडा होता आणि ते सशक्त घोडा लंगड्या घोड्याला खाऊ देत नव्हता म्हणून आरक्षण आहे. हे बाबा काही एससीच्या आरक्षणासाठी शाहू महाराज म्हटले का? आणि तसाच विचार केला तर एससी मध्ये सगळ्यात लंगडा घोडा तर महार होता. पण त्या लंगड्या घोड्याने बाबासाहेबांचं ऐकलं ना. शहराकडे चला, शहराकडे गेले, मिळेल ते कष्ट केलं आणि शिकलेल्या म्हणजे सगळ्या महाराजांची नाही, सगळ्या बौद्धांची नाही, जे बौद्धातील महाराजांनी जे शिकलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी ऐकलं, बुद्धाचा संस्कार त्यांनी पाळला, ते शिकले, तेच आरक्षणाची योग्यता झाली, त्यांनीच आरक्षणाची योग्यता करून त्यांचीच प्रगती झाली. सगळ्या महार समाजाची नाही, सगळ्या बौद्ध समाजाची नाही. इथल्या 1942 ला देव धर्म सगळं देवाला टाकला ना नवीन आणि शिक्षणाकडे वळले. देव धर्म यात्रा जत्रा अंधश्रद्धेवर होणारा खर्च हा पूर्व आश्रमीच्या महाराजचा होणारा खर्च हा शिक्षणावरती गेला. ते शहराकडे आले, मिळेल ते कष्ट केले आणि आपल्या मुलाला शिकवलं आणि शिक्षणातून त्यांनी योग्यता मिळवली आणि म्हणून ते आरक्षणाला पात्रता लागले. याचा अर्थ तुम्ही आमच्या तुम्हाला कोणी रोखलं होतं? तुम्ही तर गावात सुरू होता ना. इकडं तर ह्या समाजाचं तोंड बघत नाही आणि तुम्ही दिसला काम का पिटला काम काय लावा तुम्ही एकाला सांगायचं ह्याचं तोंड बघू, त्याला काय म्हणते जो आता मागतो ना आरक्षण त्याला तर त्याला शुभ समजत होते, त्याचं तोंड बघत त्याला सगळ्या गावाला काम पिटवतं. दिसला मागता पिटला काम. अरे पण आपल्या तोंडाला आपलं तोंड बघून साऱ्या गावाचा पान पिटला, आपल्या कामाचं काय? म्हणून मातंगाच्याच नव्हे तर इथल्या बहुजन समाजाचा पान फेडायचा असेल तर त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माच्या आरशातच तोंड पाहावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मग तुला बौद्ध समाजाची प्रगती आरक्षणाला नाही झाली, शिक्षणाला नाही झाली. बौद्ध समाजातून फक्त नोकरदार, तुम्ही नोकरदार आहात मी का आलाय का? तुम्ही खूप शिकलाय म्हणून का आलाय का माझ्यासमोर? मी शिक्षण घेऊन म्हणून का आलोय का? तर तुम्हाला बौद्ध धर्माचा संस्कार कळल्यामुळे तुम्ही इथं आहे लक्षात घ्या. हे प्रगतीचं लक्षण आहे. आरक्षणाच्या माध्यमातून बौद्ध समाज जर शिकला तर आंबेडकर चळवळीचा विचार पडला, बौद्ध धर्माचा संस्कार पडला, त्यातून जो त्यांनी समाजामध्ये जी बदल केला, जी प्रगती घेतली, त्या बदलातून जे प्रगती तुम्हाला दिसती ती सगळ्या बौद्ध समाजाची प्रगती दिसते. गुरुवासुमीच्या महाराजांनी नदीत फेकलेलं द्याव आणि सोडून दिलेली गावकी मागणार पटली. शहराकडे चला मान नाही, मंदिराकडे ना आणि मंदिरात आमच्या पायरी उचलव. गुलामगिरीची मानसिकता स्वीकारली ना, क्रांतीची मानसिकता नाही स्वीकारली. पाटीलकी नाही सोडली, पाटीलकीची गुलामी. आणि महाराजांनी फेकल्यानं द्याव, गोळा केलं मागणारे घरी आणून बसवलं. आता सांगा
ज्यानं त्या घरात बसवलं त्याचं चांगलं व्हायला पाहिजे का ज्यानं त्या नदीला फेकलं त्याचं चांगलं व्हायला